जानेवारी 2025 मध्ये जेईई मेन्स सीझन 1 परीक्षा पार पडली होती। या परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून यात कोल्हापुरातील द्रोणा अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले। या यशाबद्दल अकॅडमीचे प्रमुख कर्णसिंह अंजली रणजित गावडे यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होतोय। कोल्हापुरातील ॲडव्होकेट रणजित गावडे यांचे सुपुत्र कर्णसिंह गावडे यांनी नीटद्वारे एमटेकचं शिक्षण घेतलं होतं। त्यानंतर त्यांना बेंगलोर इथल्या सुप्रसिद्ध वोल्वो कंपनीत कामाची संधी मिळाली। काही वर्ष या कंपनीत सेवा देऊन त्यांनी थेट कोल्हापुरात येऊन आपली द्रोणा अकॅडमी सुरू केली। या अकॅडमीमध्ये जेईच्या सीईटी परीक्षेसाठी 8वी ते 10वी मध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची फाउंडेशन कोर्सद्वारे तयारी करून घेतली जाते। प्रत्येक विद्यार्थ्याला त्याचा कल पाहून विषय निवडण्यासाठी सहकार्य आणि परीक्षेसाठी योग्य प्रकारचं मार्गदर्शन केलं जातं। तसंच आयुष्याच्या वाटचालीत येणाऱ्या आव्हानांचा सामना कशा पद्धतीनं करावा यासाठी त्यांची मानसिकता तयार करण्याचं काम केलं जातं। जानेवारीमध्ये जेईई मेन्स सीझन 1 परीक्षा पार पडली होती। या परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून यामध्ये द्रोणा अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी कौतुकास्पद कामगिरी केली आहे। या परीक्षेत द्रोणा अकॅडमीच्या 14 मुलांनी नशीब आजमावलं। त्यापैकी 10 जणांना 90% अधिक गुण प्राप्त झाले। त्यातील अर्चित रोहिडा यानं 99.913, युगंधर मोहितेला 97.635, मीत भटेजाला 97.48, गौरव नाईकनं 96.658, संजित केसरकरनं 95.658, दशल मोदी 94.525, केविन लालवानी 94.33, आरोही बेंडके 94.0, युगंधर कनेरकर आणि घनश्याम बोडके या दोघांना 90.728% गुण मिळालेत। या यशाबद्दल द्रोणा अकॅडमीचे प्रमुख कर्णसिंह अंजली रणजित गावडे यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होतोय।